आपकी अदालतमध्ये जमियत उलेमाए हिंदचे प्रेसिडेंट मौलाना महमूद मदनी यांच्यावर आरोप आहे की यांचे विचार पुरातनवादी आहेत। मौलाना साहेब, ही गोष्ट खरी आहे की जमियत उलेमा हिंद ही 105 वर्ष जुनी ऑर्गनायझेशन आहे? याचा अर्थ असा नाही की विचार देखील 100 वर्ष जुनी असायला पाहिजेत। आणि आजची जी तरुण पिढी आहेत ते तक्रार करतात, ते म्हणतात की जेव्हा आम्ही देवबंदमध्ये जातो तेव्हा नव्या जगापासून आम्हाला दूर ठेवण्यात येतं, जसे की मुलींना रील्स बनवू दिलं जात नाही। तर तुम्ही मुलींना रील्स बनवण्यासाठी वकिली करताय का? हो, मला तर वाटतं रील्स बनवाव्यात आणि इंस्टाग्रामवर पोस्ट कराव्यात। कसं आहे, कोणतंही इन्स्टिट्यूशन असो त्याचं एक उद्देश असतं। याची उदाहरणं खूप अशा मुख्य स्ट्रीम एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्हाला मिळतील, जिथे मोबाईल बाळगण्यावर आणि युनिफॉर्मवर आणि अशा प्रकारच्या कित्येक गोष्टींवर बंदी आहेत। हे फक्त दारुल उलूम देवबंद सोबत घडत नाहीये। खरं तर जेव्हा एक खास वातावरण तयार करायचं आहे जिथे शिकण्याच्या व्यतिरिक्त डिस्ट्रॅक्शनवाल्या गोष्टींपासून वाचवायचं आहे, याला तर तुम्ही म्हणाल की मॉडर्न जगातल्या चॅलेंजिंग गोष्टींपैकी एक गोष्ट मोबाईलचा गैरवापर आहे, किंवा गरजेपेक्षा जास्त वापर करणं, यूज करणं। हा प्रॉब्लेम फक्त भारताचा नाहीये, तर जागतिक घटना झाली आहे। याच्या वापरामुळे कित्येक प्रकारचे आजार निर्माण झाले, त्यांना नवीन नवीन नावं दिली जात आहेत। अशामध्ये शिकणाऱ्या मुलांना जे ग्रॅज्युएशन करत आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहेत, त्यांना डिस्ट्रॅक्शन करणाऱ्या गोष्टींपासून वाचवलं जातं, सगळ्याच ठिकाणी वाचवलं जातं। मी तुम्हाला ही अशी सगळी लिस्ट देऊ शकतो। चला, मी तुमचं म्हणणं मान्य करतो की मोबाईलचा वापर केल्याने जे विद्यार्थी आहेत त्यांचं नुकसान होत आहे, पण मुलींनी गाडी चालवावी, मोटरसायकल चालवावी, यावर का बंदी आहे? कुठे बंदी आहे यावर? सगळे चालवत आहेत। अरे नाही, कोण ही जी थांबवतंय? दारुल उलूमची वेबसाईट आहे हां, त्यावर एक प्रश्न विचारला गेला आहे। एका मुलीने प्रश्न विचारला की मी मोटरसायकल चालवावी, कार चालवली तर चालेल का? तर ते म्हणाले इस्लाममध्ये बेकायदेशीर आहे। आता हे तर तेच सांगू शकतात की लिहिणाऱ्याने काय लिहिलं आणि कधी लिहिलंय आणि कोणत्या संदर्भात प्रश्न विचारला ही गेलाय। दारुल उलूमची वेबसाईट आहे, त्याची ही प्रिंटआउट आहे। खरं तर तर हे माझं डिपार्टमेंट नाहीये, तर त्यांनी कोणत्या संदर्भात, फतव्यांचा देखील याच्याशी खूप संबंध असतो की प्रश्न करणारी प्रश्न करण्याचा अंदाज काय आहे, त्यांचा त्या प्रश्न हिशोबाने तर उत्तर दिलं त्यांचा जातं। अगदीच सरळ होता, तरी नाही, पण माहित नाही सरळ आहे की नाही। कारण तुमचा प्रश्न देखील अगदी सरळच आहे म्हणूनच। नाही, त्यांनी लिहिलंय, यात लिहिलंय, इज रायडिंग अ बाईक ऑर कार अनलॉफुल फॉर फिमेल अकॉर्डिंग टू शरिया। मी हे नाही सांगू शकत आणि मला वाटतं की जर नीटपणे हा प्रश्न केला गेला तर याचं उत्तर वेगळं असू शकतं। आता हो, हा नीटपणे कसा विचारता येईल हेही सांगून टाका। प्रत्येक गोष्टीची एक हद्द असते। जर त्या हद्दीत राहून ती गोष्ट केली गेली तर त्या गोष्टीला परवानगी आता मिळू जसं शकते। त्याने विचारलं की मी आयब्रो करते, तर हे चालेल का? तर म्हणाले की इस्लाममध्ये हराम आता आहे। माहित नाही तुम्ही किती जुन्या पुराण्या कुठून काय काय नाही, गोष्टी हे तर काढल्यात। आताच ताजं वेबसाईटवरून मी शोधलं आहे। जे आपले तरुण हां. मुलं मुली आहेत ते अशा प्रकारचे प्रश्न विचारतात। हो, विचारले देखील पाहिजे। इस्लाममध्ये हे जे नवीन इश्यूज होत आहेत लोकांमध्ये, नवीन गोष्टी येत आहेत जगामध्ये वापरण्यासाठी, मेकअपसाठी असतील। आता हे देखील विचारलं, त्यात त्यांनी फेशियल करणं, टॅटू गोंदवणं हे देखील हराम आहे, बेकायदेशीर आहे हो, इस्लाममध्ये। टॅटू गोंदवण्याबद्दल तर मला माहिती आहे की हे बेकायदेशीर मानलं गेलंय, कारण त्या जमान्यात देखील गोंदवला जात होता। तर अगदी स्पष्ट आहे, त्यात काही शंका नाहीये। पण बाकीचे प्रश्न विचारण्यावरच असेल, काय गोष्टी असू शकतात, कशा प्रकारे असू आता एक शकतात त्यावर। मौलानेने तर ज्या लग्नामध्ये डीजे वाजवला होता, हो, तिथे लग्न हां. करून द्यायला मनाई केली अगदी होती। बरोबर। आम्ही तर असा निर्णय करत आहोत। आम्ही असं म्हणत आहोत की ज्या लग्नामध्ये डीजे असेल, ज्या लग्नामध्ये गरजेपेक्षा जास्त खर्च केला असेल, ज्या लग्नामध्ये गरजेपेक्षा जास्त रोषणाई केली जाईल, ज्या लग्नामध्ये पर्यावरणाचा विचार केला गेला नसेल, ज्या लग्नामध्ये गरिबाच्या परिस्थितीची चेष्टा केली जाईल,
ते लग्न आम्ही होऊ देणार नाही. आमच्या हातात असेल तर आम्ही तर सरकारला देखील सांगतो की कायदा बनला पाहिजे. ही काय चेष्टा लावली आहे की लग्न समारंभांना बिग फॅट वेडिंग करत आहेत आणि गरिबांची चेष्टा उडवली जात आहे. गरिबांना पिण्यासाठी स्वच्छ पुरेसं पाणी मिळत नाहीये आणि तुम्ही लग्नामध्ये आम्ही उर्दूमध्ये म्हणतो की तुझको एहतिशाम के साथ एवढं नटून थटून करत आहात तुम्ही. तुम्हाला गरिबांबद्दल काहीच प्रामाणिकपणा नाहीये तुमच्याजवळ. तुम्हाला कसं राज्य बनवायचं आहे, कसं जग चालवायचं आहे, तुम्ही पर्यावरणाकडे लक्ष नाही देत आहात. स्वतःचं लग्न कसं करतं, लग्न कसं करायचं, हे सोसायटीचं प्रकरण आहे. हे सोसायटीचं प्रकरण आहे. सगळ्या सोसायटीने मिळून हे केलं पाहिजे. आम्ही आणि तुम्ही मिळून केलं पाहिजे. हे सोसायटीला चुकीच्या मार्गाने जाऊ द्यायचं नाहीये. गरिबाच्या परिस्थितीची चेष्टा नाही करू द्यायची आहे कोणाला. राज्याला, देशाला, समाजाला चुकीच्या मार्गाने नाही जाऊ द्यायचं आहे. सगळ्या लोकांनी व्यवस्थित बसून यावर चर्चा केली पाहिजे. तर याचा अर्थ आहे जो युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे तो देखील लागू होणं योग्य आहे. यावर काय म्हणणं आहे तुमचं? कारण यामध्ये हेच तर आहे की लग्न सगळ्यांचा एकाच प्रकारे झालं पाहिजे. एकाच प्रकारे म्हणजे काय उद्देश आहे? हाच तर प्रॉब्लेम आहे. जर सगळ्यांसाठी एकाच प्रकारे व्हायला लागलं तर याचं एक काहीतरी व्हाईट पेपर आला पाहिजे, काहीतरी चर्चा झाली पाहिजे. चांगली गोष्ट आहे की चांगल्या गोष्टी लागू व्हाव्या, पण कोणाचाच या बाबतीत एकमतपणा नाहीये. म्हणतात की एकच असलं पाहिजे. आता जर एकत्र होण्याबद्दल चर्चा झाली तर त्याला कोण विरोध करेल? पण ते जे काय आणतायत ते एकच आणत नाहीयेत. कसं आणणार, कोणत्या फॉर्मॅटमध्ये आणणार, यावर चर्चा तर नक्कीच झाली पाहिजे. असं तर म्हटलं नाही गेलं की ज्याला निकाह करायचा आहे त्याला फेरे घ्यावे लागतील. हो, मग ठीक आहे, त्यात काय प्रॉब्लेम आहे? आता भारतामध्ये काय होत आहे, भारतात काय पूर्ण जगात समस्या आहे, ही जागतिक समस्या झाली आहे ही की तुमची तयारी आहे 50,000 रुपये खर्च करायची आणि दिखाव्याच्या चक्करमध्ये 20 लाख रुपये खर्च करत आहात. पैसे जमा करण्यासाठी सुरुवात करा अशा गोष्टीसाठी की ते पैसे तुम्ही खर्च करा मुलांच्या शिक्षणावर, सरावावर खर्च करा. त्या एका दिवसासाठी की ते म्हणतात ना 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात है. तर हा तर एक तमाशा करून ठेवलाय. बघा, आजच्या जमान्यांमध्ये जी लग्न होतात, मला माहिती आहे की तुम्ही किती जाणून आहात त्याबद्दल, ती सगळीच्या सगळी कॅमेऱ्यामध्ये होत असतात. हार घालण्याची प्रथा देखील 3-4 वेळा रिटेक होते. बघा, आणि जे त्यांचा छान चौकीपणा आहे तो त्यामध्ये एक स्पर्धा लागली आहे दिखाव्याची. तर माझ्याकडच्या लग्नात मी 10 लाख रुपये खर्च केले. माझ्या शेजारचा माणूस आहे, तो देखील त्याची बरोबरी करण्यासाठी तो पण 10 लाख रुपये खर्च करत आहे आणि त्यासाठी त्याला स्वतःच किती नुकसान करून घ्यावं लागतं आहे. ही खूप मोठी दुश्मनी आहे समाजासोबत. समाजाला, समाजातल्या लोकांना, तुमच्यासारख्या लोकांना, मोठमोठ्या लोकांना. तुम्ही जे बोलत आहात ते खूप चांगलं बोलत आहात की खर्चाची गोष्ट आहे, पण असं तर नाहीये की इस्लाममध्ये जसं विशेषतः मुलींना आयब्रोज करण्यावर बंदी आहे, कार चालवण्यावर सुद्धा बंदी आहे, त्यांच्या लग्नामध्ये म्युझिकवर देखील बंदी आहे. हा म्युझिकचा प्रश्न आहे. नाही, हा प्रश्न म्युझिकचाही नाहीये, पण संगीताबद्दल बनलेलं एक मत आहे आधीपासून. तर आम्ही त्या मताच्या पलीकडे का जायचं? आम्हाला तर बोलावंच लागेल. आता तुम्ही थोडे मॉडर्न व्हा, त्याकरता तुमचा स्टँडर्ड एक आहे, माझा स्टँडर्ड दुसरा आहे मॉडर्न होण्यासाठी. माझ्याजवळ आधुनिक असण्याचा अर्थ असा आहे की आम्ही तुमच्याबद्दल, तुमच्या काळजीबद्दल शुभेच्छा देतो. आपल्या आजूबाजूचा आपला परिसर आहे, आपलं राज्य आहे, आपला देश आहे, संवेदनशीलतेबद्दल आपण जास्त जागरूक व्हायला पाहिजे. आधुनिक असणं याचा अर्थ म्हणजे आपण पाणी वाचवण्यासाठी अधिक जागरूक व्हायचं, आपल्या नद्यांना दूषित पाण्यापासून वाचवण्यासाठी अधिक जागरूक व्हायला पाहिजे, वृक्षारोपण करण्यासाठी आपण जागरूक व्हायला पाहिजे, आपण चिमण्यांबद्दल जास्त जागरूक व्हायला हवं, फुलपाखराबद्दल आपण जागरूक व्हायला हवं. हे माझं तर मत आहे. पण देशाच्या मुलींप्रती देखील देशातल्या मुलींना बघा, देशातल्या मुलींना बरोबरीने समान वाटा असावा. देशातल्या मुलींना, आपल्या मुलींना समान वाटा हा मिळायलाच हवा. त्यांना समान संधी मिळाली पाहिजे, त्यांचा सन्मान व्हायला हवा, त्यांना संधी मिळायला हवी. मौलाना साहेब, तरी पण त्यांना बाजारातली गोष्ट नाही बनवलं गेलं पाहिजे. फतवे पाहिले, ती कार चालू शकत नाही, मोटरसायकल चालू शकत नाही, आयब्रोज नाही करू शकत, मेकअप नाही करू शकत, सगळ्या बंदी मुलींवरच का? मुलांसाठी काहीच नाही का? मुलांसाठी देखील आहे.
अगदीच आहे. मुलांसाठी देखील आहे. कशावर बंदी आहे मुलांसाठी? मुलांसाठी तर खूप अशा बंदी आहेत याच प्रकारच्या. एक दोन सांगा तरी मला. हेच आहे की मोबाईल नाही ठेवू शकत तुम्ही जर इन्स्टिट्यूट मध्ये राहणार ते तर असाल. दोघांसाठी पण आहे. सगळ्यांसाठीच आहे. मुलांसाठी देखील आहे. अशा खूप प्रकारच्या आहेत. अशी किती उदाहरणं सांगू मी इथे. तुम्ही तर आता फतवा घेऊन पकडून बसला आहात इथे. तर आता तर हे मग तर मला जे दारुल उलूमची वेबसाईट आहे त्यावर हा. हेच फतवे मिळाले आणि सगळे फतवे मुलींसाठीच आहेत. नाही हा तुम्ही तर तेच सिलेक्ट करून शोधून काढले आहेत. तर हे सिलेक्टिव्ह पब्लिक मधून आहे. प्रश्न घेऊया. जनतेमधून एक प्रश्न. असं म्हणतात की तुम्ही स्वर्गात गेला की हीर मिळते. हे खरं आहे की उगीच बोलण्याच्या गोष्टी आहेत? बघा, जेव्हा कोणत्याही एका समाजाची व्यवस्था विकसित केली जाते तर त्यात दोन्ही गोष्टी येतात. शिक्षा देखील असते आणि बक्षीस देखील असतं. तर कुठेतरी बक्षिसाची तस्करी होईल नक्कीच. आता त्याचा कुठेतरी अतिरेक केला जात आहे आणि त्याला वाढवून चढवून सांगितलं जात आहे. अशा गोष्टी शोधल्या जातात. सरांनी देखील असं संशोधन करून अशा गोष्टी शोधल्या आहेत आपल्या भाईसाहेबांनी. तर ते अशाच प्रकारे आहे की खूप जास्त त्याला प्रचार करूनच त्याला मांडलं जात आहे. नाहीतर शिक्षा देखील खूप आहेत आणि प्रत्येक धर्मात आहेत. फक्त इस्लामबद्दल नाही, सगळीकडे बक्षीस आणि शिक्षा दोन्ही गोष्टी ठेवल्या गेल्या आहेत. एक पाकिस्तानच्या जर्नलिस्ट आहेत. त्यांनी तिथे एका मौलांना विचारलं की माझ्या नवऱ्याला तर आनंद मिळेल, मी जाईन तर मला काय मिळेल मग? आता एक समस्या आहे. एक समस्या आहे. ती ही आहे की मला तर असं हवंय तुमच्याकडून देखील की पाकिस्तानचा तर उल्लेखही करू नये इथे. पण तुम्ही थोडासा यांच्या प्रश्नाशी संदर्भात एक प्रश्न विचारला आहे. तर जे बक्षीस पुरुषांना मिळेल, जे काही मिळेल चांगलं काम केल्यावर आणि वाईट काम केल्यावर ज्या शिक्षा पुरुषांना मिळतील त्याच प्रकारे स्त्रियांसाठी देखील असतील. बक्षीस देखील आणि शिक्षा देखील. हे असं तर होऊ शकत नाही की पुरुषांना वेगळं आणि स्त्रियांना तर वेगळं. मौलाना साहेबांनी त्यांना उत्तर दिलं की तुम्हाला तर तुमचा नवराच मिळेल तिथे. तर त्या म्हणाल्या मी त्याला घेऊन परत काय करू तिथे? त्याला होऊ शकतं की मी त्याला स्वीकारू शकत नाही. जर मी स्त्री असेन तर होऊ शकतं की मी माझ्या नवऱ्याचीच निवड नाही करणार. अगदीच हा अधिकार मिळेल स्त्रीला. वेल एज्युकेटेड मुस्लिम कुटुंबात सुद्धा खूप सारी मुलं असतात. तर हे कोण डिसाइड करतं की किती मुलं असली पाहिजेत? वरचा किंवा कुटुंबीय? काय प्रश्न आहे? त्यांचा प्रश्न आहे की अशी छाप आहे की जी मुस्लिम कुटुंब आहेत त्यांची खूप मुलं असतात. तर किती मुलं झाली पाहिजे ते पालकांना ठरवण्याचा अधिकार आहे की वरच्याला ठरवण्याचा अधिकार? हा प्रश्नच चुकीचा आहे. यासाठी की तुम्ही हा प्रश्न विचारताय की मुसलमान कम्युनिटीमध्ये खूप जास्त मुलं असतात. हे डेटाच्या विरुद्ध आहे की आजच्या तारखेला हा जो डेटा आहे तो असं सांगतो की अशिक्षित लोकांमध्ये आणि गरीब लोकांमध्ये मुलं जास्त असतात. त्यात हिंदू देखील आहेत आणि मुसलमान देखील आहेत. सगळ्या प्रकारचे आहेत. तुम्ही प्रशिक्षण द्या, तुमच्याकडे योग्य प्रमाणात योग्य संख्येत मुलं देखील होतील आणि त्यांचं शिक्षण देखील होईल, उत्थान देखील होईल आणि राज्याची प्रगतीही होईल. तर जे 4 लग्न करतील त्यांना जास्ती मुलं होतील की जो 1 लग्न करेल त्याला? जे 4 करतील याच्या संदर्भात देखील डेटा उपलब्ध आहे. या संदर्भात देखील डेटा आहे इथे. म्हणजे आज तर जगाची प्रगती झाली आहे. प्रत्येक काम रिसर्च बेस्ड असलं पाहिजे, इन्फॉर्मेशन बेस्ड नसलं पाहिजे की तुमच्याकडून मिळाली, आणखी कोणाकडनं मिळाली, अजून कोणाकडनं मिळाली. तुम्ही सगळी संख्या शोधून काढा. लग्न जास्त कुठे होत आहेत, कोणती लोक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स मध्ये आहेत, कोणती लोक कोणत्या समुदायातील लोक जास्त आहेत. यामध्ये मुसलमान आणि हिंदूंचा मुद्दा नाहीच आहे.
ना ना संख्येचा मुद्दा, ना मुसलमान हिंदूचा आहे, ना एकापेक्षा जास्त संबंध आणखी ठेवण्याचा मुद्दा कोणत्या आहे. धर्मात तर एकापेक्षा जास्त लग्न करण्याची परवानगी नाहीये. हो, नाहीये. तरी देखील कोण आहे याच्यात जास्त हे जरा पाहून घ्या भारतात. अच्छा, तुम्ही म्हणता की परवानगी नाहीये तरी कुठे कुठे हो. ठेवलेले आहे. हेच घडतंय. तर यात करू काय शकतो मला आपण? नाही वाटत की लोक अशा गोष्टींना योगायोग म्हणतील. आपण माझं तर नेहमी म्हणणं असं आहे की की एक खास वातावरण तयार झालं आहे. माझं म्हणणं लोकांनी जर मान्य केलं तर एक खूप मोठी गोष्ट आहे ही. खूप मोठी गोष्ट असेल ही. माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट असेल. आणखी एक विषय आहे ज्याची आजकाल खूप चर्चा होत आहे. तो देखील 100 वर्ष जुना कायदा आहे. तो आहे वक्फच्या संदर्भात. आणि वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये जी दुरुस्ती केली जात आहे, पुरातन विचाराच्या कारणामुळे त्याचा स्वीकार केला जात नाहीये. बघा, एकतर हा प्रश्न की 100 वर्ष जुना कायदा आहे, हा प्रश्न चुकीचा आहे. हा कायदा तर आता त्यात बदल झाला आहे. 95च्या आसपास काहीतरी याच्यावर काम झालंय. एक गोष्ट ही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की औकाफ काय आहे हे समजणं गरजेचं आहे. आपल्या भारत देशात खास करून लोकांचा एक मोठेपणा आहे, सगळ्या धर्माच्या लोकांचा, की ते दान करत असतात गरिबांसाठी. तर काही लोकांनी काही गोष्टी दान केल्या आहेत आणि त्या दान केलेल्या गोष्टींच्या मॅनेजमेंटसाठी एक व्यवस्थेची गरज भासली इंग्रजांच्या काळामध्ये आणि त्यांनी एक कायदा बनवला. मग 53 मध्ये 54 मध्ये एक दुरुस्ती केली किंवा बनवला गेला नवीन प्रकारचा आणि मग 95 मध्ये झाला. मग 2013 मध्ये देखील त्यात काहीतरी झालं. हे गरजेनुसार सगळ्या गोष्टींना मॉडिफाय केलं गेलं आहे. आता हे जे नवीन दुरुस्तीची व्यवस्था विकसित केली जात आहे, यावेळी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे त्यांच्या ज्या गरजा होत्या, ज्या गरजेसाठी इथपर्यंत पोहोचले होते, त्याला आणखी चांगलं करायचं सोडून पुन्हा मागे मागे जात आहोत. तर यामध्ये आमचं बघा 2-3 मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. वक्फच्या ताब्यात पूर्ण देशभरात 9 लाख एकर जमीन आहे आणि ही जमीन 3ऱ्या नंबरवर रेल्वे आणि डिफेन्सच्या नंतर सगळ्यात जास्त जमीन. फक्त 2 राज्यांमध्ये, तामिळनाडू आणि तेलंगणा किंवा आंध्रा, 2 राज्यांमध्ये यातली कमीत कमी 1 लाख एकर जास्त जमीन फक्त 2-3 हिंदू देणगीदारांकडे उपलब्ध आहे. बाकी भारताबद्दल तर बोलतच नाहीये मी. हे तर पूर्ण भारतामध्ये जे तुम्ही म्हणत आहात 7,40,000 किंवा 7,80,000 काही एकर म्हणत आहेत ते. मग यामध्ये समस्या अशी आहे की लोकांनी कब्जा करून बेकायदेशीर कब्जा करून ठेवलाय. यामध्ये वेगवेगळ्या सरकारचा विभाग देखील सहभागी आहे आणि प्रायव्हेट देखील आहे आणि मुसलमान देखील आहेत. तर याला आणखी चांगलं करण्याची गरज होती. जे कब्जे आहेत त्यांनी काढून घेतले पाहिजे. तर आणखी उत्तम करण्याऐवजी याला आणखी खराब केलं जातं. तुम्ही कब्जा काढून घेण्याबद्दल बोलत आहात, तर तुमचे जे काकाजी आहेत अर्शद मदनी साहेब, ते तर म्हणाले की जे बँगलोरचे विमानतळ आहे त्यातली शेकडो एकर जमीन ती वक्फची आहे. हो, त्यांनी म्हटलं कदाचित त्यांनी रिसर्च केलं असेल याबद्दल. मी काही रिसर्च केलेलं नाहीये आणि आपण लोकांबद्दल नको बोलूया, तर आपण बोलूया त्या प्रोजेक्ट बद्दल बोलूया. हा एक प्रोजेक्ट आहे. आता प्रोजेक्ट आजच्या तारखेला राज्यात जसं वातावरण बनवलं जात आहे, ते वातावरण पाहून माहिती नाही का, मला वाटतं की चुकत असेल तर मला करेक्ट करा. ते वातावरण पाहून असं वाटतं की जसं वक्फ बोर्ड भारताचं नसून कोणत्या तरी शेजारील दुश्मन देशाचा आहे, पहिली गोष्ट. आणि वक्फ बोर्ड कसं काय बनतं तुम्हाला माहिती आहे? आम्हाला असं वाटतं की वक्फ बोर्ड भारताच्या मुसलमानांनी बनवावा. कायदा असं सांगतो की वक्फ बोर्ड जो बनेल ते स्टेट गव्हर्नमेंट बनवेल आणि सेंट्रल वक्फ काउन्सिल बनवण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचे मिनिस्टर बनवतील. पहिलं तर आमचं हेच आहे, आम्ही म्हणतो की SGPC सारखं बनवा तुम्ही याला. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीची सुरुवात जशी झाली आहे तसेच याची देखील सुरुवात झाली पाहिजे. आजकाल अशा प्रकारे सुरुवात होत नाही. सरकार आपल्या आवडीनुसार लोकांना हे बसवते सिलेक्शन करून. आणि काही थोडासा असा एक भाग आहे त्याचा निवडणुकीचा, मुतवल्लीच्या इथून एक मेंबर येईल निवडून फला ठिकाणावरून. तर हा एक खूप मोठा वाद आहे आणि हे सुधारण्याची गरज आहे. पण तुम्ही तर बिघडवण्याच्या मागे लागला आहात. बघा, छाप तरी अशी पडली जात आहे की पूर्ण देशामध्ये 200च्या आसपास लोक आहेत, त्याचा कब्जा आहे
या सगळ्या जमिनींवर. हो, तर कब्जा काढून घेतला पाहिजे. आहे ना, तो काढून घेण्यासाठी ती प्रोसेस आणखी थोडी भक्कम केली पाहिजे. तुम्ही तर आणखी सोपं करताय की कब्जावाल्यांचा कब्जा परिपूर्ण व्हावा आणि आणि मग कब्जा करणारे तर 2005 मध्ये मी वाचलं, ते म्हणत होते की ताजमहल देखील वक्फची जमीन आहे. ते बोलणाराचं तर ठीक आहे भाई. तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की ताजमहल जर वक्फची जमीन आहे तर ती वक्फची जमीन पण आहे आणि ASIच्या नियंत्रणातही अशा कित्येक साऱ्या मालमत्ता आहेत ज्यामध्ये दोघांचीही दखल आहे. जर वक्फची जमीन थोड्या वेळासाठी समजून चालू तर ती कुठे जाईल? थोडं विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. थोडं ओपन माइंडेड होऊन विचार करूया. तर ही जाईल कुठे? कोणाकडे जात आहे? असं तर नाहीये की ती चायनाकडे जाईल. मला त्या देशाचं नाव नाही घ्यायचंय ज्याचं नाव तुम्ही घेतलं होतं. चायनाकडे जाईल का? नेपाळकडे जाईल का? कुठे नाही जाणार ना. भारतामधली गोष्ट आहे, भारताकडेच राहील ना. आणि आम्ही आमच्याबद्दल आजच्या तारखेला एक खास पद्धतीचं ते बनवलं गेलं आहे, जसं आम्ही काहीतरी वेगळंच आहोत. कुठून दुसरीकडूनच उतरून आलो आहोत. कुठच्या दुसऱ्या जगाचे लोक आहोत. मुसलमान, भारताचा मुसलमान. आम्ही जिथे होतो तर ऑप्शन मिळाला होता आम्हाला की आम्ही सारखं सारखं ही गोष्ट सांगतोय. आमच्या जवळ चॉईस होती. आम्ही निवड करू शकत होतो. आम्ही भारताची निवड केली आहे आणि विचारपूर्वकच केली आहे. मी असं म्हणायचो, आमच्यासाठी, भारतीय मुसलमानांसाठी राहण्यासाठी भारतापेक्षा चांगली दुसरी जागा नाही आहे. पण आज अशा कठीण जागे आम्ही उभे आहोत की विचार करतो, म्हटलं पाहिजे की नाही म्हटलं पाहिजे. कदाचित आमच्याकडे ही संधी असते की आम्ही त्याच प्रकारे छाती फुगवून हे बोलू शकलो असतो. तर त्या परिस्थितीतून बाहेर पडणं तर तुम्हा लोकांचंच काम आहे. कदाचित ही समस्या तर नाहीये की प्रश्न विचारले जात आहेत. असं विचारलं जात आहे की तामिळनाडूमध्ये एक गाव 1,500 वर्ष जुनं होतं, तिथे एकही मुसलमान राहत नाही, सगळी हिंदू लोकसंख्या आहे, तिथे मंदिर आहे, त्याला म्हटलं जातं की ही वक्फ बोर्डाची जमीन आहे. जर मी असं म्हटलं की तुमचा हा स्टुडिओ वक्फ बोर्डाची जमीन आहे, मी म्हणू शकतो का अशा प्रकारे? कोणी मान्य करेल? आणि ही व्यवस्था, कोणतीच व्यवस्था यासाठी उपलब्ध नाहीये. हे जितके पण कोर्ट बनतात ना, ट्रिब्युनल, स्पेशल ट्रिब्युनलवर या केस बनतात ना, ही समस्या आहे. मामला ट्रिब्युनलमध्ये जाईल. ट्रिब्युनल कोण बनवतं? नॉर्मल कोर्ट असतं. एका नॉर्मल कोर्टाला एका स्पेशल कायद्या अंतर्गत ट्रिब्युनल घोषित केलं जातं की हे वक्फचं ट्रिब्युनल आहे. त्या ट्रिब्युनलमध्ये जे निर्णय देणारे लोक असतात ते मी नाही बसलोय त्यांच्यात. तुम्ही नसणार आहात तिथे की चला हे 2 मुसलमान आहेत, त्यांनी मिळून जे पाहिजे ते केलं. वक्फ बोर्डाचा अर्थ तुम्ही असाच निघतो ना की मुसलमान या सगळ्या गोष्टींवर कब्जा करतील? नाही. आणि एखादी अशी घटना जर घडली असेल तर त्यांच्या म्हणण्याने थोडी ना असं होईल. ते पूर्ण एक प्रक्रिया उपलब्ध आहे. वक्फ बद्दल छाप तर अशी पडली आहे की वक्फने जिथे रुमाल ठेवला ती जमीन वक्फची झाली. सांगा, मला यांच्यावरून योग्यरित्या डिबेट करायला हवी. याच्यावर मी यासाठी पूर्ण तयारीनिशी येईन. तुम्हाला सांगेन की वक्फचे किती दावे जागांवर होते आणि कशा प्रकारे त्याच्या विरुद्ध निर्णय झाले. हे जे ट्रिब्युनल आहे ते ट्रिब्युनलच खूप असे ट्रिब्युनल स्पेशल कायद्या अंतर्गत बनले आहेत. फक्त औकाफ बद्दल नाही आहे, आणखी बऱ्याचशा गोष्टी आहे. इन्कम टॅक्सचा आहे, फला आहे. याचा अर्थ असा थोडी ना होतो की ते मेन स्ट्रीम सगळ्या गोष्टींमधून बाहेर पाडलं गेलं, असं अजिबात नाहीये. आता तर मुद्दा पार्लमेंटच्या समोर आहे, JPCच्या समोर आहे. एक मुद्दा पार्लमेंट आणि JPCचा आहे. त्याच्याहून जास्त मोठा मुद्दा आहे पब्लिकचा. पब्लिक डिस्कोर्स मध्ये ही गोष्ट आहे की ही तर यांची नाचबरदारी होत आहे आणि या कुठे दुसरीकडे जात आहे. सगळ्या जमिनी वक्फ बोर्ड देखील कुठून बनताय? सगळ्या वक्फ बोर्ड एका सिस्टीमच्या अंतर्गतच बनतो. असं म्हणत नाहीये की सगळ्या जमिनी दुसरीकडे जात आहेत. आता मी तुम्हाला लेटेस्ट उदाहरण देतो. शिमला, तिथे कधीच हिंदू मुसलमान यांची भांडणं, तक्रारी अशा गोष्टी कधीच झाल्या नाहीत. एका साहेबांनी तिथे एका जागेवर 4 माळ्यांची मस्जिद बांधली आणि तो मुद्दा घेऊन लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि आंदोलन करत आहेत. लोकांचं म्हणणं आहे की बाहेरून आणून रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांना आणून इथे स्थायिक केलं. त्यांनी आमच्या बाजारांवर कब्जा केला आहे आणि आता कठीण झालं. बघा हे पर्टिक्युलर शिमलाबद्दल तुम्हाला उत्तर दिलं तर ते पूर्ण त्याच्यावरच फोकस होईल. आम्हाला चर्चा करायची आहे एका प्रोजेक्टवर, एका सिस्टमवर. सिस्टमच्या नियमानुसार ज्या ज्या काही कमतरता आहेत त्या ठीक केल्या गेल्या पाहिजे. प्रत्येक सिस्टममध्ये, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कायद्यामध्ये, प्रत्येक कायद्यात दुरुस्तीची गरज आहे. परंतु जो चिंताग्रस्त जे सोसायटीचा हिस्सा आहे
त्यांना कन्सल्ट करून एक 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 सकारात्मक वातावरणमध्ये त्याला दुरुस्त केलं गेलं पाहिजे. माझं एक म्हणणं याच्या संदर्भात, कारण तुम्ही स्पेसिफिक मी शिमलाबद्दल जेवढं मला माहिती आहे, मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट अशी की लिगल कन्स्ट्रक्शन आहे. याचे 2 भाग असतात. एक असतं की परमिशन घेतली आणि थोडं जास्त बांधून, त्यासाठी देखील व्यवस्थेमध्ये उपलब्धता आहे. एक तर तोडलं जाईल तेवढ्या, किंवा त्याला ते डॅमेज वगैरे लावून, दंड लावून त्याला रेग्युलराइज केलं जाईल, अशी एक नॉर्मल व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेमध्ये ज्या गोष्टी भले मग वैयक्तिक असो किंवा सामाजिक असो, कोणाचीही असो, सगळ्यांसाठी एक कायदा बनवला आहे. त्याच्यानुसारच अंमलबजावणी झाली पाहिजे. कोणाला कसली सवलत नाही दिली पाहिजे. आता गोष्ट येते त्याबद्दल की तेबाजारीवर कब्जा केला आहे. अच्छा, आणि रोहंगिया आहेत. तर कोणालाही मला रोहंगिया सांगणं खूप सोपं आहे. बस एक खास ओळख आहे माझी, तर मी रोहंगिया झालो. तर ही पद्धत चुकीची आहे. तुम्ही एका व्यवस्थेमधून जा, तुम्ही बघा, इंटेलिजन्स एजन्सी उपलब्ध आहेत, सगळं काही उपलब्ध आहे. जर कोणताही माणूस दिल्लीचा असेल, आता तुम्ही बघत असाल अशा कित्येक जागांवर किती काय होत आहे. चमोलीमध्ये झालं, 50 वर्षापासून एक माणूस तिथे राहतोय. त्याला पळण्यासाठी विवश केलं गेलं. त्याची काही चूक देखील नव्हती. एका माणसाने एक चूक केली आणि पूर्ण समाजाला शिक्षा देत आहात तुम्ही. आणि बहुसंख्य विचारांसोबत, हे तर कदाचित देशासाठी चांगलं बघा, नसेल. एक विचार आहे जे तुम्ही एक्सप्लेन करू शकता. विचार असे आहेत, उत्तराखंडमध्ये खूप अशा जागा आहेत. हिमाचलचा उल्लेख आपण केलात. गुजरातमध्ये अशा काही जागा आहेत ज्यांच्याबद्दल छाप अशी आहे की इथे मुसलमानांना दुसऱ्या ठिकाणावरून आणून स्थायिक केलं जात आहे. काही बांगलादेशमधून आलेले मुसलमान आहेत, रोंगे मुसलमान आहेत, आणि या भागांमधली डेमोग्राफी बदलली जात आहे. आता जर कुठे चमोलीचा किस्सा, असे किती कुटुंब होते बघून घ्या तुम्ही. इथला देखील किस्सा आहे, याबद्दल तुम्ही आता सांगत आहात. तिथे बघून घ्या किती कुटुंबीय आहेत आणि बिझनेसमध्ये किती आहेत. त्याचा सर्वे करून घ्या. तुमची टीम तर आहेच. तिथे तुम्हाला समजेल की टोटल किती आहेत आणि त्या टोटलमध्ये हे लोक किती आहेत आणि त्यामध्ये जुने किती आहेत आणि नवीन किती आले आहेत. आणि जर बिझनेस करण्यासाठी कोणी कुठे पोहोचलाय तर तो कुठून आला आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याबद्दल तर पूर्ण एका राज्याची पूर्ण एजन्सी आणि सगळ्या व्यवस्था हजर आहेत. लोक बऱ्याच गोष्टींसोबत जोडतायत की त्यांच्या येण्याने लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन खराब झाली आहे. या लोकांच्या येण्याने प्रत्येक दिवशी इथे भांडण सुरू झाली आता हे मी योगायोगाने बघत होतो, कदाचित तुमच्या चॅनलवर काहीतरी 4 दिवसापूर्वी, की तिथला एक लोकल आदमी सांगत होता की भाई हे असं एक काहीतरी उदाहरण दाखवा की मागच्या 2 वर्षामध्ये किती केसेस झाल्या आहेत. आज तर तुम्ही म्हणत आहात, जेव्हा तुम्ही रागात आहात, लढाईच्या तयारीत आहात, कोणीतरी एक घटना घडली असेल, पण या आधी एकदा बघा ना 2 वर्षामध्ये किती केसेस झाल्या आहेत अशा प्रकारे. ते समोर ठेवून मग त्याबद्दलच चर्चा झाली पाहिजे. वास्तविकता वेगळी गोष्ट आहे आणि समज वेगळी गोष्ट आहे. योगायोगाची गोष्ट आहे की समज असा बनवला गेलाय, त्याबद्दल तुम्हीच समज करून घेत आहात की सल्ला घेतला गेलेला नाहीये. नाही, आमचा समज असा आहे, समज आम्ही वास्तविकता आहे. सांगा ना कोणाकडून सल्ला घेतला गेला आहे. जे किरण रिजिजू आहे ते जेव्हा बिल सादर करत होते तेव्हा त्यांचं म्हणणं ऐकलेलं. ते म्हणाले की त्याचा आधार सच्चर कमिटीकडचा रिपोर्ट आहे, याचा आधार जेपीसीचा पूर्वीचा रिपोर्ट आहे, आणि आम्ही लाखो लोकांकडून दिल्लीमध्ये, पटनामध्ये, बंगालमध्ये संपर्क केला, कन्सल्टेशन केलं आहे. ते म्हणतायत ना, त्यांचा दावा आहे आणि आमचा दावा आहे की कन्सल्टेशन झालंच नाहीये. कोणतीच प्रक्रिया, कन्सल्टेशनची तर एक प्रक्रिया असते ना, आणि ती प्रक्रिया तर उघडपणे होते. त्या ओपन प्रोसेस बद्दल तुम्ही त्यांनाच विचारून घ्या, त्यांनी सांगावं. मी मान्य करेन, खूप चांगली गोष्ट आहे की कन्सल्टेशन करून जर बदल झाला, जिथे गरज असेल, जिथे योग्य गरजेचा बदला पाहिजे तर तो झालाच पाहिजे. म्हणजे जसं मी म्हणतो की एसजीपीसीच्या हिशोबाने झालं पाहिजे. हे याचं फॉर्मेशन वक्फ बोर्डाचं जसं एसजीपीसीचं होतं, तर या सगळ्या सूचना पार्लमेंटमध्ये जेपीसी जवळ जातील. आम्ही तर पाठवतच आहोत, जे काही शक्य होईल तेवढं. आणि त्यासोबतच रस्त्यावर देखील आवाज उठवत, गरजच पडली तर नक्की जाऊ, रस्त्यावर देखील उतरलं पाहिजे. अशीच तर रस्ते पद्धत, लोकशाही आहे. लोकशाही पद्धतीने जे काही करावं लागतं ते केलंच पाहिजे. नक्कीच गरज पडली